गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण डेव्हिड रिकार्डोचे विभाजनविषयक विचार किंवा त्याचा विभाजनविषयक दृष्टिकोन याविषयी चर्चा करणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण रिकार्डोने मांडलेला मूल्य सिद्धांत याविषयी चर्चा केली होती. 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि या औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते. आणि अशा परिस्थितीमध्ये उत्पादनाच्या वाढीबरोबरच उत्पादनाचं विभाजन कशा प्रकारे होते हा एक प्रश्न समोर निर्माण झाला आणि त्याविषयी आवश्यक ते विचार मांडणे गरजेचे आहे असे त्या वेळच्या आर्थिक विचारवंतांना वाटू लागले. आणि याच काळामध्ये डेव्हिड रिकार्डो यांनी या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधले आणि उत्पादनाबरोबरच उत्पादनाचे विभाजन कशा प्रकारे होते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे मत त्यांनी आपल्या या विचारामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. रिकार्डोनी विभाजनावर आपले विचार मांडून अर्थशास्त्रामध्ये एका नवीन संकल्पनेला जन्म दिला किंवा त्याविषयी एक नवीन विचारधारा समोर आणलेली आपल्याला दिसून येते. रिकार्डोच्या मते उत्पादनात भाग घेणाऱ्या घटकामध्ये त्या उत्पादनापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची विभागणी कशी करायची हे ठरवणाऱ्या मूलभूत घटकांचा किंवा नियमांचा अभ्यास करणे हे अर्थशास्त्राचे प्रमुख कार्य आहे. उत्पादनामध्ये ज्या प्रकारे उत्पादन क्षमतेला महत्त्व असते तेवढेच आणि तसेच महत्त्व विभाजनामध्ये राष्ट्रीय उत्पादनाच्या वाटणीला असते. आणि म्हणून जमीनदारांची जमीन, भांडवलदारांचे भांडवल आणि श्रमिकांचे श्रम हे उत्पादनाचे प्रमुख घटक असलेले आपल्याला दिसून येतात. या उत्पादन घटकांना त्यांच्या वैशिष्ट्यानुसार जो मोबदला मिळतो तो मोबदला म्हणजे खंड, नफा, वेतन या स्वरूपात तो मोबदला मिळत असतो. आणि हा मोबदला किंवा हे जे उत्पन्न उत्पादन घटकांना प्राप्त होते त्यांचे विभाजन कशा प्रकारे होते याचा अभ्यास करणे आवश्यक आहे अशा प्रकारचे मत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. उत्पादनाच्या घटकामुळे जी संपत्ती निर्माण होते त्या संपत्तीचे विभाजन खंड, नफा आणि वेतन या स्वरूपात होते. अशा प्रकारे डेव्हिड रिकार्डो यांनी विभाजनविषयक दृष्टिकोनामध्ये संपत्तीचे वाटप किंवा वितरण उत्पादन घटकामध्ये कशा प्रकारे होते याविषयी मत मांडलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये त्यांनी भूमीला मिळणारा मोबदला खंड, त्याचबरोबर भांडवलाला मिळणारा मोबदला व्याज व नफा आणि श्रमिकांना मिळणारे वेतन याविषयी चर्चा केलेली आपल्याला दिसून येते. तर आज आपण रिकार्डोनी खंडाविषयी जी संकल्पना मांडलेली आहे किंवा भूमीला मिळणारा जो मोबदला आहे तो म्हणजे खंड, या खंडाविषयी जे मत मांडलेले आहे किंवा जो विचार मांडलेला आहे त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. यामध्ये रिकार्डोनी खंड सिद्धांताची मांडणी करून किंवा खंड सिद्धांत मांडून भूमीला मिळणारा जो मोबदला आहे म्हणजेच खंड कशा प्रकारे मिळतो आणि त्याची निर्मिती कशा प्रकारे होते त्याविषयी या सिद्धांतामध्ये त्यांनी खंडाची निर्मिती कशा प्रकारे होते याविषयी आपले विचार मांडलेले आपल्याला दिसून येतात. खंडाविषयी निसर्गवादी अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांनी आपापले विचार मांडलेले होते. त्यांच्या मते खंड ही नैसर्गिक देणगी आहे, निसर्गाने दिलेली ती देणगी आहे आणि त्यामुळे खंड निसर्गाच्या माध्यमातून प्राप्त होतो अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते. परंतु रिकार्डोला मात्र हे निसर्गवादी आणि ॲडम स्मिथचे विचार मान्य नव्हतात आणि त्यांनी या विचारांना विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. यामध्ये
माल्थसने हे सुद्धा खंडाविषयी लिखाण केले होते, परंतु ते तितकेसे स्पष्ट स्वरूपामध्ये असलेले दिसून येत नाही. परंतु रिकार्डोने जे खंड सिद्धांत मांडला, त्या खंड सिद्धांताच्या माध्यमातून खंडाविषयी स्पष्ट आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने सविस्तर विश्लेषण त्याने केलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये खंडाच्या प्रश्नासंबंधी 19व्या शतकामध्ये एक महत्त्वपूर्ण प्रश्न समोर निर्माण झाला. तो म्हणजे खंड कशा प्रकारे निर्माण होतो, त्याचे प्रमुख कारण कोणते आहे, याविषयी चर्चा करण्यात येऊ लागली. यामध्ये खंडाची निर्मिती ही कशा प्रकारे होते याविषयी अनेक विचारवंतांनी आपले मत मांडलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये अन्नधान्याच्या त्या 19व्या शतकामध्ये अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या आणि त्याची कारणे मांडताना असे मानले गेले की जमीनदार जास्त खंड घेतात, त्यामुळे अन्नधान्याच्या किमती ह्या वाढल्या आहेत. परंतु रिकार्डोला मात्र हे कारण पटले नाही आणि म्हणून खंडाची निर्मिती किंवा खंडाची उत्पत्ती कशा प्रकारे होते व खंड व किंमत यांचा परस्पर संबंध काय असतो याविषयी त्याने आपल्या खंडविषयक सिद्धांतामध्ये स्पष्टीकरण केलेले आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे खंडाविषयी स्पष्टीकरण देत असताना जो खंड सिद्धांत रिकार्डोने मांडलेला आहे, त्या खंड सिद्धांताची मांडणी करताना त्याने सुरुवातीला खंड म्हणजे काय किंवा खंडाची व्याख्या दिलेली आपल्याला दिसून येते आणि व्याख्या देऊन खंड म्हणजे काय याविषयी आपली मत स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये रिकार्डोच्या मते जमिनीच्या एकूण उत्पन्नापैकी जो भाग जमिनीच्या उपजत व अविनाशी गुणांच्या बद्दल जमीन मालकाला जो मोबदला दिला जातो त्याला खंड असे म्हणतात. अशा प्रकारची खंड सिद्धांत मांडताना सुरुवातीला रिकार्डोने खंडाची व्याख्या करून खंड म्हणजे काय याबद्दल आपले मत व्यक्त केले आपल्याला दिसून येते. खंडाची व्याख्या दिल्यानंतर रिकार्डोने जमिनीची लागवड ही 2 पद्धतीने करता येते असे म्हटलेले आहे. यामध्ये एक जमिनीची लागवड ही प्रकर्षित शेती आणि 2 विस्तीर्ण किंवा व्यापक शेती अशा प्रकारे जमिनीमध्ये लागवड केली जात असते आणि या दोन्ही प्रकारच्या शेतीमध्ये खंडाची निर्मिती होते अशा प्रकारचं मत रिकार्डोने मांडले आपल्याला दिसून येते. रिकार्डोचा नैसर्गिक नियमावर विश्वास नव्हता. निसर्गवाद्यांनी जो विचार मांडला होता की खंड हा नैसर्गिक देणगीमुळे मिळत असतो, याबद्दल रिकार्डोची त्या विचाराला प्रखर त्याच्यावर त्याला विरोध केलेला आपल्याला दिसून येतो. निसर्गाला द्यावा लागणारा मोबदला हा त्याच्या औदार्याबद्दल नसून निसर्गाच्या कंजूसपणाबद्दल आहे अशा प्रकारचे मत रिकार्डोने मांडले आपल्याला दिसून येते. म्हणजेच रिकार्डोच्या मते जमिनीच्या सुपीकतेमध्ये असलेली जी भिन्नता आहे किंवा भिन्नतेमुळे खंडाची निर्मिती होते अशा प्रकारचं मत मांडले आपल्याला दिसून येते. म्हणजेच रिकार्डोने आपल्या खंड सिद्धांतामध्ये खंडाची निर्मिती ही जमिनीच्या सुपीकतेमध्ये जी गुणभिन्नता असते किंवा वेगळेपणा असतो यामुळे खंडाची निर्मिती होते अशा प्रकारचं स्पष्ट मत मांडून त्याने खंड सिद्धांत स्पष्ट केले आपल्याला दिसून येतो. यासाठी त्याने एका उदाहरणाच्या साहाय्याने या खंडाची निर्मिती कशा प्रकारे होते याचं स्पष्टीकरण या सिद्धांतामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये त्याने जे उदाहरण दिलेलं आहे, रिकार्डोच्या मते जेव्हा एखाद्या देशामध्ये नवीन वसाहत किंवा एखादी नवीन वसाहत करण्यासाठी लोक जातात एखाद्या नवीन ठिकाणी, त्यावेळी त्या देशातील सुरुवातीला सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते. म्हणजे सुपीक जमिनीचा वापर शेती करण्यासाठी केला जातो. अशावेळी समजा सुपीक जमिनीचा वापर केला तर या जमिनीवर 100 मन गव्हाचे उत्पादन होते
व यासाठी उत्पादन खर्च 5,000 रुपये आला आहे. अशा वेळी 1 मन गव्हाचा उत्पादन खर्च हा 50 रुपये येईल व बाजारात गहू 50 रुपये मन याप्रमाणे विकला जाईल. अशा प्रकारे सुपीक जमिनीमध्ये उत्पादन झाल्यानंतर जेव्हा यानंतर लोकसंख्या वाढली जाते किंवा लोकसंख्या आणखी वाढते आणि सर्व सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीमुळे उत्पादित झालेले उत्पादन जे आहे ते पुरेसे पडत नाही. अशा वेळी वाढत्या लोकसंख्येच्या भारामुळे तेथील लोक किंवा ते लोक मध्यम प्रतीची जमिनीचा वापर करतील आणि मध्यम प्रतीची जमीन लागवडीखाली आणली जाईल. अशा प्रकारे या मध्यम प्रतीच्या जमिनीवर 5,000 रुपये उत्पादन खर्च केले असता 50 मन गव्हाचे उत्पादन होते. तर अशा वेळी 1 मन गव्हाचा उत्पादनाचा खर्च हा 100 रुपये असेल किंवा येईल. हा गहू बाजारामध्ये 100 रुपयाला विकला जाईल आणि अशा प्रकारे 1 मन बरोबर 100 रुपये अशा प्रकारे त्याची विक्री केली जाईल. बाजारात पूर्ण स्पर्धा असल्याने एकच किंमत या ठिकाणी राहते आणि सुपीक जमिनीवरील गहू देखील 100 रुपये प्रमाणेच विकला जाईल. अशा प्रकारे सुपीक जमिनीच्या मालकाला यावेळी प्रत्येक पाठीमागे किंवा मनामागे 50 रुपये जास्त मिळतील. हा त्याचा खंड होय किंवा हा खंडच होय. यानंतर समजा लोकसंख्येमध्ये आणखी वाढ झाली आणि लोकसंख्येचा भार वाढला तर आता सुपीक जमिनीवरील उत्पादित झालेला गहू पुरणार नाही. म्हणून कमी सुपीक असलेली जमीन लागवडीखाली आणली जाते. म्हणजेच निकृष्ट जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. या जमिनीवर 5,000 रुपये उत्पादन खर्च केले असता फक्त 25 मन गव्हाचे उत्पादन होते. तर अशा वेळी 1 मन गव्हाचा उत्पादन खर्च हा 200 रुपये येईल व हा गहू बाजारामध्ये 200 रुपये मन याप्रमाणे विकला जाईल. बाजारात पूर्ण स्पर्धा असल्यामुळे बाजारात 200 रुपये मन ही एकच किंमत राहील आणि अशावेळी सीमांत जमिनीच्या मालकाला म्हणजेच निकृष्ट जमिनीच्या मालकाला कुठल्याही प्रकारचा खंड मिळणार नाही. कारण या ठिकाणी उत्पादन खर्च आणि खंड हा समान असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु सुपीक जमिनीच्या मालकाला मात्र यावेळी 150 रुपये म्हणजे 150 रुपये खंड मिळेल व मध्यम प्रतीच्या जमिनीच्या मालकाला 100 रुपये खंड मिळेल आणि कमी सुपीक जमिनीच्या मालकाला किंवा सीमांत जमिनीच्या मालकाला म्हणजेच निकृष्ट असणाऱ्या जमिनीच्या मालकाला कुठल्याही प्रकारचा खंड मिळणार नाही. अशा प्रकारे यावरून गव्हाचा उत्पादन खर्च व बाजारातील किंमत यामध्ये तफावत पडल्यामुळे खंडाची निर्मिती होते. म्हणजेच आधी किंमत ठरते आणि नंतर खंडाची निर्मिती होते. यावरून रिकार्डोने गुणभेदजन्य खंडाची कल्पना मान्य केली आहे. म्हणजेच खंड हा जमिनीमधील गुणभिन्नतेमुळे निर्माण होतो अशा प्रकारचं मत त्याने आपल्या या खंड सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. रिकार्डोच्या मते जमिनीतील गुणभिन्नतेमुळे उत्पादन खर्च कमी अधिक होतो. या उत्पादन खर्चाचा परिणाम धान्याच्या किमतीवर होत असतो. त्यामुळे सुपीक जमिनीच्या मालकाला निकृष्ट जमिनीपेक्षा अधिक खंड मिळालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे त्याने भूमी हा जो उत्पादन घटक आहे या उत्पादन घटकाला जो मोबदला मिळतो तो म्हणजे खंड. हा खंड कशा प्रकारे मिळतो याविषयी त्याने आपले मत स्पष्ट केलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये एक जो प्रश्न आहे तो म्हणजे खंड आणि किंमत यांचा परस्पर संबंध कसा असतो याविषयी रिकार्डोने आपले मत व्यक्त केलेले आहे. वस्तूचे मूल्य ठरवताना रिकार्डोने खंडाचा समावेश हा किमतीमध्ये केला नाही. कारण त्याच्या मते खंडावरून किंमत ठरत नसून किमतीवरून हा खंड निश्चित होत असतो. म्हणजेच जमिनीच्या गुणभिन्नतेमुळे उत्पादन खर्च बदलतो व त्याचा परिणाम म्हणून सीमांतपूर्व जमीन मालकाला खंड मिळतो. म्हणून आधी किंमत निश्चित ठरते आणि त्यामुळे खंड ठरतो. तसेच खंड द्यावा लागत असल्याने धान्य महाग होत नसून
आधी धान्याच्या किमती वाढतात व त्यामुळे खंड दिला जातो. सीमांत जमिनीच्या बाबतीत उत्पादन खर्च कमी असल्याने खंडाचा प्रभाव किमतीवर पडू शकत नाही. अशा प्रकारे खंड व किंमत यांच्यात परस्पर विरोधी संबंध असलेला आपल्याला संबंध दिसून येतो. म्हणजे खंड आणि किंमत यांचा व्यस्त संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे रिकार्डोने आपल्या या खंड सिद्धांतामध्ये उत्पादना खंड व किंमत यांचा परस्पर संबंध काय असतो याविषयी आपलं मत मांडलेले आपल्याला दिसून येते. आज आपण या लेक्चरमध्ये डेव्हिड रिकार्डोने विभाजनविषयी जे विचार मांडले आहेत त्यामधील खंडाची निर्मिती कशी होते, खंड हा जो भूमीला मिळणारा मोबदला आहे त्याची निर्मिती कशी होऊन खंड आणि किंमत यांचा परस्पर संबंध काय असतो याविषयी आपण चर्चा केलेली आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण याच पॉईंटमधील डेव्हिड रिकार्डोने वेतनाविषयी आणि नफ्याविषयी जे विचार मांडलेले आहेत त्याविषयी चर्चा करणार आहोत.